Okay, friends, today we discuss the next article, and that one is nothing but the calculation of oxidation number in the topic, that is the redox reactions. Okay, in last lecture, you know very well what is the definition of oxidation number and what are the rules for the assigning oxidation number. गेल्या लेक्चरमध्ये आपण ऑक्सिडेशन नंबरची डेफिनेशन क्लिअर केलेली आहे, त्याच्याबरोबरच ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट त्याच्याही डेफिनेशन्स आपण क्लिअर केलेले आहेत. त्याच्याबद्दल आपण आणखी नंतर थोडंसं पुढे प्रॅक्टिस घेणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट बद्दल. पण ऑक्सिडेशन नंबरची डेफिनेशन झाल्यानंतर आपण आणखीन एक महत्त्वाचं आर्टिकल घेतलं होतं, दॅट वन इज नथिंग बट रूल्स टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर. आणि त्याच्यामध्ये आठवत असेल तर बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं होतं की व्हेन यू कॅन कन्सिडर द इलेमेंट या यू कॅन से एनी सबस्टन्स इन इट्स इलेमेंटरी atomic state and molecular state, the total oxidation number is the 0. म्हणजे आता समजून चला, हा जर मोलिक्यूल आहे, हे का नाही, तर मग याच्यावर आपल्याला चार्ज दिलेला नाही ना, म्हणजे याचा टोटल ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे, तर दॅट विल बी द 0. ओके. नंबर नेक्स्ट आपण आणखीन एक असं घेतलं होतं की फॉर एक्झाम्पल इफ यू कॅन कन्सिडर द अल्कलाइन अर्थ मेटल्स अँड अल्कली मेटल्स. Alkali metals group number first, that is nothing but the sodium, then you can say lithium, okay, potassium, like that one, which can be having the oxidation number +1. Alkaline earth metal, that are nothing but the group number second element, that is the calcium, magnesium, like that one, having oxidation number +2. आठवतंय का बघा. त्याच्याबरोबरच आपण आणखीन काय घेतलं होतं की इन केस ऑफ हायड्रोजन थर्ड रूल घेतला होता की ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज जनरली +1 बट इन हायड्राइड्स इट इज द -1. बरोबर आहे. आणि महत्वाचा कुठला घेतला तर इन केस ऑफ ऑक्सिजन. सपोज फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ ऑक्सिजन यू नो व्हेरी वेल जनरली ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज द -2. बरोबर आहे, लक्षात येत आहे का बघा. बट इन पेरॉक्साइड्स इट इज द -1, पण त्याचं रिप्रेझेंटेशन सांगितलं होतं. तसंच इन सुपर ऑक्साइड्स इट इज द -1/2, पण त्याचंही आपण रिप्रेझेंटेशन घेतलं होतं, लक्षात घ्या. पण समजून चला. फॉर एक्झाम्पल आणखीन एक रूल सांगायचा राहिला, तो माझ्या आत्ता लक्षात आला तर इथं क्लिअर करतो. व्हेन यू कॅन कन्सिडर द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इन ऑक्सिजन डायफ्लोराइड OF2, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जनरली हॅलोजन्स कॅन बी हॅव्हिंग द -1 ऑक्सिडेशन स्टेट जनरली. म्हणजे इथं जर घेतलं तर फ्लोरीनवर हा अगदी लक्षात घेण्यासारखं आहे की फ्लोरीन कॅन बी ऑलवेज शोज द -1 ऑक्सिडेशन नंबर या ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे इथं जर फ्लोरीनचा जर -1 आहे एका फ्लोरीनचा, तर 2 फ्लोरीन आहेत, म्हणजे 2 फ्लोरीनचा झाला -2. म्हणजे हा बॅलन्स करायसाठी बाळांनो इथं किती लागणार आहे तर +2. म्हणजे इन ऑक्सिजन डायफ्लोराइड, रिमेंबर वेल वन थिंग, माझ्याकडून राहिलं होतं ते इथं आपण क्लिअर करूया. इन ऑक्सिजन डायफ्लोराइड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज +2. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती येतो +2 येतो. का तर फ्लोरीन ऑलवेज -1, लक्षात ठेवा. ओके. आणि त्याच्यानंतर जर आपण O2F2 घेतलं, लक्षात येतंय का बघा, तर एका फ्लोरीनचा आपण इथं -1 आहे, 2 फ्लोरीन आहेत, टोटल -2 झाला. -2 बॅलन्स करायला +2, त्याच्यामध्ये 2 आहेत, म्हणजे एका ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आला तर +1 आला. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर इन ऑक्सिजन फ्लोराइड्स या यू कॅन से ऑक्सिजन डायफ्लोराइड ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज द +2. फाइल यू कॅन से इन O2F2 ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज द +1. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आपण आणखीन एक रूल घेतला, दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन कन्सिडर इन पॉलीएटॉमिक आयन, दॅट इज नथिंग बट लाईक इन दिस वे Cr2O7 2-. म्हणजे आता या सगळ्यांच्या म्हणजे क्रोमियम आणि ऑक्सिजनच्या जर ऑक्सिडेशन नंबरची ऍडिशन केली तर ती कितीला इक्वल येते तर -2 ला. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द इन पॉलीएटॉमिक आयन द चार्ज विच कॅन बी प्लेस ऑन दॅट आयन इज इक्वल टू द समेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ दीज रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स. ओके. हे सगळे रूल्स आपले झालेले आहेत. त्या रूलचा आधार घेऊनच आपण इथं मी 20 एक्झाम्पल्स लिहिले आहेत. इकडे लिहिताना मी 1 to 10 रोमन अंकामध्ये लिहिलेले आहेत. याच्यातले मी तुम्हाला बऱ्यापैकी सोडवून देतो. आणि ही जी 1 to 10 आपण घेतलेली आहेत ही तुम्हाला ॲज अ होमवर्क आहेत, ही तुम्ही घरी वहीमध्ये सोडवायची आणि त्यात जर काय प्रॉब्लेम आला तर बिंदास्त मला विचारायचं. लक्षात येतंय का बघा. ओके. सो व्हेन यू कॅन कन्सिडर हियर व्हॉट इज द क्वेश्चन, कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर ऑफ अंडरलाइन एलिमेंट इन द फॉलोइंग. आपल्याला इथं समजून चला, आता हा पहिला एक्झाम्पल दिलेला आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द सल्फ्युरिक ऍसिड. ओके. H2SO4 हे आपल्याला एक्झाम्पल दिलं आणि त्याच्यामधल्या कोणाची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची तर सल्फरची. आता सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा तर कसा करायचा, तर पहिला आपण लक्षात घ्यायचं की हा मॉलिक्यूल आहे,
या मॉलिक्यूलवर 0 आहे, म्हणजे या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची जर आपण ऍडिशन केली तर इक्वल टू किती येणार आहे? 0 येणार आहे. पटतंय का बघा. 11वीला जरा थोडंसं सुरुवातीला आपल्याला अवघड वाटतं, परत परत इतकं सोपं आहे की तुम्ही ओरली सोडवू शकता. ओके, सी फर्स्ट वन. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर द ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज दॅट वन? इट इज द +1. हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +1 आहे. ओके, व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर? वी डोंट नो. ओके, व्हॉट आय से हियर, दॅट इज नथिंग बट ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज द X. आपण मानला, लक्षात घ्या. व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन? इट इज नथिंग बट द -2. Okay, in H2SO4, you know very well, hydrogen, sulfur and oxygen is there. One hydrogen carries +1. The unknown oxidation number of sulfur which can be considered as the X, and the oxidation number of oxygen is the -2. Okay, आता हे लिहिताना कसं लिहायचं? सी फर्स्ट वन. आता या सगळ्याची आपण ऍडिशन करणार, म्हणजे किती? समजा आता समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन घेतलं तर हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर आहे +1, पण किती आहेत? तर इट कॅन बी मल्टिप्लाइड बाय 2. आता लक्षात आलं का बघा, कारण 2 हायड्रोजन आहेत ना, एका हायड्रोजनचा +1 आहे, आपल्याकडे किती हायड्रोजन आहेत? तर 2 आहेत, म्हणजेच काय झालं? +1 मल्टिप्लाइड बाय 2. बरोबर. आता इथं परत प्लस, म्हणजे यांची सगळ्यांची ऍडिशन करणार आहे. आपल्याकडे एकच सल्फर आहे म्हणून आपण काय घेतलं? X. आलं लक्षात. आता परत प्लस, आपल्याकडे काय? ऑक्सिजन आहेत. किती ऑक्सिजन आहेत? 4 आहेत. एकाचा किती? -2, म्हणजे काय येईल? -2 मल्टिप्लाइड बाय 4. लक्षात आलं का बघा बाळांनो. ओके, मग आता हे जर इक्वेशन आपण घेतलं तर दॅट वन कॅन बी इक्वल्स टू किती आलं? 0, कारण याच्यावर टोटल चार्ज 0 आहे. पटतंय का बघा? जमलं याप्रमाणे. आता सी फर्स्ट वन, +1 मल्टिप्लाइड बाय 2 दॅट इज नथिंग बट द 2. बरोबर. 2 प्लस काय आलं? X. आता -2 इंटू 4 दॅट इज इक्वल टू -8 इज इक्वल टू किती आलं? 0 आलं. लक्षात आलं. आता एक काम करा, X ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. काय अवघड आहे मला सांगा? काय येईल इथं? X -6 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. हा 6 इकडे घ्या, म्हणजे X इज इक्वल टू किती आलं बाळांनो? तर 6. दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन सल्फ्युरिक ऍसिड इज इक्वल टू +6. म्हणजे याचं आपलं आन्सर समजून चला, सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर बाळांनो किती आला? तर +6. थोडक्यात काय करायचं लक्षात घ्या, खूप सोपं आहे, काही अवघड नाहीये. When you can want to calculate the oxidation number of that entity which is underlined in the given molecule, at that time what happens here? If this one is the molecule, total oxidation number is the 0. Correct? That one is nothing but the summation of oxidation number of all these is equal to 0. सगळ्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची समेशन ऍडिशन किती आली? 0 आली. मग आपल्याला ज्याचा माहिती आहे त्याचा पहिल्यांदा घेतला. हायड्रोजनचा +1 किती आहेत? 2 आहेत, म्हणून +1 मल्टिप्लाइड बाय 2 केलं. लक्षात आलं का बघा. सल्फरचा अननोन आहे, माहित नाही, म्हणून आपण X घेतला. पण काय X घेतला? तर एकच सल्फर आहे. लक्षात घ्या. समजा एक ऑक्सिजन आहे, त्याचा -2. किती ऑक्सिजन आहेत? 4, म्हणून -2 मल्टिप्लाइड बाय 4. आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळालं? X इज इक्वल टू 6. लक्षात येतंय. साइड बाय साइड लेक्चर बघत असतानाच हे सगळं नोट डाऊन करत चला, म्हणजे मग मी नियमांमध्ये ते क्लिअर जरा थोडं रफ करणार आहे. आता नंबर सेकंड वन समजून चला. फॉर एक्झाम्पल आता आपण काय करूया, हा एक झाला. आता मी थर्ड वन घेतो. हा तुम्ही प्रयत्न करा, लक्षात घ्या. याच्यामधला पाहिजे तर हाही घेतो. कॅल्शियम कार्बोनेट आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. CaCO3 आहे. बरोबर आहे. आता CaCO3 मधला जर ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे तर एका कॅल्शियमचा किती असतो हे माहिती पाहिजे. Calcium is the alkaline earth metal and therefore it can be having the oxidation number +2. एका कॅल्शियमचा +2 असतो. बरोबर. कार्बन माहित नाही, अंडरलाईन आहे ना इथं, म्हणून त्याचा आपण घेतला X. लक्षात आलं का बघा. आणि एका ऑक्सिजनचा किती असतो? तर दॅट इज नथिंग बट द -2. पटलं बाळांनो. आता जरा थोडंसं काय करूया, कसं इक्वेशन येईल? तर याचा ऑक्सिडेशन नंबर +2. बरोबर. एकच आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. प्लस याचा किती आला? X प्लस याचा किती येईल? -2 मल्टिप्लाइड बाय 3. लक्षात आलं का बघा. का 3 केलं? तर 3 ऑक्सिजन आहेत म्हणून 3 केलं. दॅट इज इक्वल टू किती येणार? तर 0 येणार. याच्या डोक्यावर काहीच नाहीये. म्हणजे आता लक्षात घ्या काय आलं? तर दॅट इज द 2 + X मायनस आता किती आलं? 6. दॅट इज इक्वल टू 0. बरोबर. मग आता इथंच किती येईल? X -4 -6 आणि +2 -4 इज इक्वल टू 0. म्हणजेच X इज इक्वल टू किती आलं? +4. दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इन कॅल्शियम कार्बोनेट इज द +4. लक्षात येतंय का बघा. आणि तुम्हाला खरंच सांगू खूप सोपं आहे.
आता ही दोन एक्झाम्पल आपण सोडवली, तुम्हाला एका वाक्यात सांगतात, समजून चाला. मला दिलं होतं H2SO4. ओके, ओरली मला जमलं पाहिजे. 11th जरा थोडंसं आपल्याला सुरुवात आहे म्हणून लक्षात घ्या, नंतर आपल्याला ओरली जमतं. आता एक ऑक्सिजन आहे, मला माहिती आहे -2 आहे. 4 ऑक्सिजनचा टोटल किती झाला रे बाळांनो, तर -8 झाला. याच्या डोक्यावर टोटल 0 आहे, म्हणजे हा -8 बॅलन्स करायला मला टोटल किती पाहिजे रे, +8 पाहिजे ना, तरच इज इक्वल टू 0 येईल. पटतंय का बघा. एका हायड्रोजनचा किती, +1. 2 हायड्रोजन आहेत, +2. म्हणजे याच्या मधला जर हा +2 गेला आणि मला टोटल +8 पाहिजे, तर सल्फर किती आला मला सांगा, +6 आला का बघा बरं रे बाळांनो. उलट ओरली सोपं आहे, लक्षात येतंय का बघा, पण आपल्याला हेही माहिती पाहिजे. आता नंबर नेक्स्ट वन, समजा कॅल्शियम कार्बोनेट आहे, CaCO3, बरोबर. मला माहिती आहे एका ऑक्सिजनचा किती, -2. टोटल किती झाला मला सांगा, दॅट इज इक्वल टू -6. बरोबर आहे. ह्या 3 ऑक्सिजनचा, ह्याच्या टोटल 0 आहे, म्हणजे मला इकडे बॅलन्स करायला किती पाहिजे, +6. +6 पैकी कॅल्शियमचा किती असतो, +2, म्हणजे कार्बन एकच आहे. किती राहिला रे मला सांगा, +4. आलं का बाळांनो बघा बरं. So that one is nothing but when you can want to calculate the oxidation number, firstly you can take x of the unknown x as the unknown oxidation number. लक्षात येतंय का बघा, ज्याचा आपल्याला ऑक्सिडेशन नंबर माहित नाहीये त्याचा तुम्ही काय घ्या, x घ्या, आणि मग त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. आता हे दोन्हीही तुम्ही जरा पटकन सोडवून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. आता आपण काय करूया, नंबर 3 घेऊया आणि मग पुढचं घेऊया. ओके, आता नंबर 2 झालं आपलं. नंबर 3 आपल्याला घ्यायचा आहे. सपोज फॉर एक्झाम्पल, 3rd एक्झाम्पल, व्हॉट इज दॅट वन, you can want to calculate the oxidation number of sulfur in K2S2O7. It is called as the potassium thiosulfate. लक्षात घ्या, याचं नाव काय आहे, पोटॅशियम थायोसल्फेट. आता आपल्याला नंबर 3 दिलेला आहे. काय फॉर्म्युला आहे, K2, जरा आता लिहिताना बाजूला लिहितो, S2 आणि O7 आहे. बरोबर. आता आपल्याला एक एक पॉइंट क्लिअर करायचा आहे. कोणाचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा, तर सल्फरचा करायचा. लक्षात येतंय का बघा. आता पोटॅशियम आहे, पोटॅशियम आपल्याला माहिती आहे एका पोटॅशियमचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो, +1. का, इट इज द फर्स्ट ग्रुप एलिमेंट. बरोबर. अल्कली मेटल म्हणजे एका पोटॅशियमचा +1 आहे. लक्षात आलं का बघा. सल्फर आपल्याला माहित नाही, आपण किती घेतला, x. एका ऑक्सिजनचा किती आहे, तर -2 आहे. बरोबर. आता इक्वेशन कसं येईल, तर हे बघा, +1 मल्टिप्लाइड बाय 2, कारण 2 पोटॅशियम आहेत म्हणून घेतलं, प्लस आता इथं गेलो आपण तर x आहे, पण किती सल्फर आहेत, तर 2 आहेत. म्हणजे इथं मात्र आता लक्षात घ्या बाळांनो, किती येणार, तर 2x येणार आहे. लक्षात आलं का बघा. इथं +1 मल्टिप्लाइड बाय 2 का केलं कळलं, 2 पोटॅशियम आहे. इथं 2x का केलं, तर व्हेन यू कॅन कन्सिडर द 1 सल्फर हॅव्हिंग x, आपल्याकडे 2 सल्फर आहेत, दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द 2x, 2 मल्टिप्लाइड बाय x आलं ना, म्हणजे 2x. आता प्लस परत इथं काय येईल, -2, 1 ऑक्सिजन कॅरीज -2, दॅट इज द -2 मल्टिप्लाइड बाय 7, दॅट इज इक्वल टू, आता टोटल किती याच्यावर, 0. फक्त इथं फसायचं नाही, इथं फक्त x नाही, इथं किती येणार आहे, 2x. लक्षात आलं का बघा. मग आता याचं आपण घेतलं तर काय येईल, तर याचं +1 मल्टिप्लाइड बाय 2, 2 प्लस काय आलं, 2x. आता हे मायनस किती आलं, 14 आलं. बरोबर आहे. म्हणजे 2 + 2x - 14, दॅट इज इक्वल टू काय आलं बाळांनो, तर 0 आलं. आता हे सॉल्व करून घ्या. आता म्हणजे इथं काय येईल, 2x, आता इथं +2 आणि -14, -12, दॅट इज इक्वल टू 0. दॅट वन इज नथिंग बट द 2x इज इक्वल टू 12. हा इकडे गेला की प्लस झाला, म्हणजेच आता x इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 6. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन पोटॅशियम थायोसल्फेट, इट इज इक्वल टू, इट इज ऑल्सो +6. लक्षात आलं का बघा. म्हणजे एक आहे. आता असं नाही डोक्यात ठेवायचं की इथं पण सल्फरचा +6 आला, इथं पण +6 आला, म्हणजे सल्फर इज ऑलवेज +6, असं काही नाहीये. इट मे बी हॅव्हिंग द चेंज इन देअर ऑक्सिडेशन नंबर. ओके, म्हणजे एक लक्षात आलं पाहिजे की आपल्याला हे कॅल्क्युलेट कसं करायचं ते कळलं पाहिजे. लक्षात घ्या. आता समजा मला हे ओरली सोडवायचं, मी कसं करणार लक्षात येतंय का बघा. मी दोन्ही पण मेथड सांगतोय. K2S2O7 आहे, मला माहिती आहे एक ऑक्सिजनचा -2, म्हणजे टोटल किती आला, -14 आला. लक्षात आलं का बघा. बरोबर. टोटल याच्या डोक्यावर 0 आहे, म्हणजे दिस -14 बॅलन्स्ड बाय +14,
तरच मला 0 येईल. बट आउट ऑफ दिस +14 1 पोटॅशियम कॅरीज +1 दॅट इज द 2 पोटॅशियम कॅरीज +2. बरोबर बाळांनो, आता जरा लक्ष द्या. मग +14 मधला +2 गेला म्हणजे राहिलं किती, +12 राहिलं. पण ह्या +12 मध्ये किती सल्फर आहेत, तर 2 आहेत. ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करताना कधीही एकाच ॲटमचा करायचा, लक्षात घ्या. ओके, मग जर +12 मध्ये 2 आहेत तर एका सल्फरचा किती येणार, +6. आलाय का बघा बरे बाळांनो. म्हणजे दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन वॉन्ट टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ दॅट अंडरलाइन एलिमेंट इन अ गिव्हन मॉलिक्यूल बाय धिस कॅल्क्युलेशन. पटतंय? म्हणजे कॅल्क्युलेशन खूप सोपे आहेत, फक्त आपल्या लक्षात आली पाहिजेत. मग आता ही मॉलिक्यूल मधलं कसं कॅल्क्युलेट करायचं कळलं. आता तुम्हाला आयन मधलं सांगतो. ॲटॉमिक दॅट इज नथिंग बट द एक्झाम्पल नंबर 4 अँड इट इज नथिंग बट द MnO4-. ओके, दिस वन इट इज कॉल्ड ॲज परमॅग्नेट आयन. MnO4- इज कॉल्ड ॲज द परमॅग्नेट आयन. लक्ष देतंय का बघा. आता नंबर 4th वन MnO4-. आता आयन दिला आपल्याला. When you can consider or you can want to calculate the oxidation number of manganese in MnO4- परमॅग्नेट आयन. KMnO4 असतं तर पोटॅशियम परमॅग्नेट म्हटलं असतं. तसं आता मॅंगनीजचा माहिती आहे का, नाहीये, X. लक्षात आलं. ऑक्सिजन किती आहे, तर -2 आहे. लक्षात घ्या. आता काय येईल आपलं इक्वेशन, तर Mnचा एकच आहे, X+. आता इथं काय येईल, -2 मल्टिप्लाइड बाय 4. लक्षात आलं, -2 मल्टिप्लाइड बाय 4 दॅट इज इक्वल टू. आता लक्षात घ्या, इथं 0 नाही येणार का, हा आयन दिला, ह्याच्या डोक्यावर किती चार्ज आहे, -1. दॅट इज इक्वल टू -1. लक्ष देताय का बघा. आपण जो शेवटचा जो रूल घेतलाय, दॅट इज द चार्ज विच कॅन बी प्रेझेंट ऑन दॅट आयन इज इक्वल टू द समेशन ऑफ दॅट ऑक्सिडेशन नंबर ऑफ दॅट एलिमेंट्स इन दॅट आयन. बरोबर आहे. म्हणजे इथं Mnचा ऑक्सिडेशन नंबर, टोटल ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर, ह्याची बेरीज केल्यावर किती आली पाहिजे, -1 आली पाहिजे. संपलं काम. एवढं कळलं ना तुम्हाला की तुम्हाला काहीही अवघड नाहीये बाळांनो. म्हणजे आता इथं काय येईल बघा, X. आता इथं प्लस मायनस -8 इज इक्वल टू किती आलं, -1. म्हणजेच किती आलं, तर X इज इक्वल टू, हा 8 इकडे घेतला, -1 + 8 म्हणजे X इज इक्वल टू किती आलं, +7. If you can consider here the oxidation number of manganese in this example, it is equal to किती आला, +7. म्हणजे आयन मधला कसा कॅल्क्युलेट करायचा हे कळलं ना तर काहीच अवघड नाही. आणि ओरली पण करू शकताय ना. बघा, एक ऑक्सिजनचा -2. लक्ष देताय का बघा. टोटल 4 ऑक्सिजन्स आर देअर. दॅट वन इज नथिंग बट -8. आपल्याला किती आलं, -8. पण -8 पैकी इथं -1 आहे ना. म्हणजे आपल्याजवळ राहिले किती, -7 राहिले ना. पटलं का. आणि हे -7 बॅलन्स करायला तुम्हाला इकडे किती लागणार, +7. म्हणजे आला का, मॅंगनीजचा ऑक्सिडेशन नंबर किती आला बाळांनो, +7. म्हणजे जर आयन दिला असेल तर त्याचा इक्वल टू हा चार्ज घ्यायचा, दॅट इज इक्वल टू -1. आणि जर मोलिक्युल असेल ना तर त्याच्या डोक्यावर काय नाही, दॅट इज इक्वल टू काय घ्यायचं, 0 घ्यायचं. लक्ष देताय का बघा. म्हणजे याप्रमाणे आपल्याला ही न्यूमेरिकल सोडवायचे. ठीक आहे. आता अजून एक न्यूमेरिकल घेतो आणि मग बाकीची तुम्ही काय करायची, थोडंसं प्रॅक्टिस करायचं. ओके. आता सपोज फॉर एक्झाम्पल थोडंसं वेगळं घेऊया आपण. व्हेन यू कॅन कन्सिडर नंबर नेक्स्ट दॅट इज द 5th वन. ओके, हा घेऊया आपण 5th वन. आता 5th वन आपल्याला काय दिलाय, तर इट इज द C2O4-. दिस इज कॉल्ड एज द ऑक्झॅलेट आयन. लक्ष देताय का बघा, ऑक्झॅलेट आयन. ओके. जर का तुम्ही H2C2O4 घेतलं तर धिस वन इज कॉल्ड एज द ऑक्झॅलिक ऍसिड. ठीक आहे. आणि त्याच्यामधले 2 हायड्रोजन काढले म्हणजे त्याच्या डोक्यावर काय आलं, 2-, म्हणून याला म्हणायचं ऑक्झॅलेट आयन. पटलं बाळांनो. आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर कुणाचा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर कार्बनचा करायचा आहे. पटतंय का बघा. आता मला माहिती आहे कार्बन किती आहे माहित नाही, X. बरोबर. ऑक्सिजन किती आहे, -2 एकाचा. ओके. आता इक्वेशन काय येईल, आपल्याकडे एक कार्बन नाही, कार्बन किती आहे, 2 आहेत. म्हणजे काय येणार, 2x. कळलं का मी काय केलं ते. एका कार्बनचा X आला ना, मग 2 कार्बन आहेत म्हणजे काय आलं, 2 मल्टिप्लाइड बाय X, 2x प्लस. आता इथं काय येईल, -2 मल्टिप्लाइड बाय 4. आलं डोक्यात. आता दॅट इज इक्वल टू किती येणार, इट इज इक्वल टू -2. म्हणजे का, तर याच्या डोक्यावर चार्ज -2 आहे ना बाळांनो. संपलं, इक्वेशन मांडलं, काम फिनिश. आता काय येईल मला सांगा, 2x - 8 इज इक्वल टू किती आलं,
-2. म्हणजेच आता आपण असं लिहूया 2x इज इक्वल टू, हा 8 इकडे गेला की प्लस होईल, 8 - 2 दॅट इज 2x इज इक्वल टू किती आलं 6. म्हणजेच आता x इज इक्वल टू किती येईल 3. दोन कार्बनचा 6 आला, पण एका कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर काढताना कधी एकाचा काढायचा. म्हणजे when you can want to calculate the oxidation number of this carbon in oxalate ion, it is equal to किती आला +3 आला. म्हणजे याप्रमाणे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे बाळांनो, लक्षात घ्या. म्हणजे आता उदाहरणार्थ साधं सिंपल देतो. आता इथं बघा C2O4 2 मायनस आहे. ओरली कसं येईल, 12वीला आपल्याला ओरली जमलं पाहिजे, 11th आहे म्हणून मी तुमचं हे असं मांडून घेतोय, लक्षात घ्या. म्हणजे इथं एका ऑक्सिजनचा -2 आहे, 4 ऑक्सिजन -8, -8 पैकी -2 इथं डोक्यावर आहे, म्हणजे राहिले किती -6 राहिले. आता मी काय लिहिणार नाहीये, -6 ला बॅलन्स करायला मला +6 पाहिजेत, पण +6 मध्ये किती आहेत 2 आहेत, म्हणजे एका कार्बनचा किती आला +3 आला का इथं ऑक्सिडेशन नंबर +3. म्हणजे याप्रमाणे जरा थोडीशी हे बाकीची एक्झाम्पल्स करा, लक्षात घ्या. आणि याच्यामधलं आता नंबर 6, 7, 8, 9, 10 तुमचं इथपर्यंत आहे, ही 5 आणि ही टोटल 10 एक्झाम्पल्स आहेत ना बाळांनो, ही टोटल 15 एक्झाम्पल्स सोडवून घ्या. त्यातून कुठल्या एक्झाम्पलला प्रॉब्लेम आला तरी मला बिंदास्त सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. लक्षात येतंय का बघा. ओके, म्हणजे इथं तुमचं ऑक्सिडेशन नंबर, हाऊ टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर, हे आपल्याला जमलं पाहिजे आणि हे महत्वाचं आहे. पुढल्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकाल किंवा तुम्हाला टॉपिक नंबर पुढल्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी का नाही 9th नंबरचा टॉपिक आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर कॉम्प्लेक्सेसचे काढायचे आहेत, तर आपल्याला ते ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. आणि ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायला प्रॅक्टिस काय पाहिजे, तर दॅट वन नथिंग बट रूल्स फॉर असाइनिंग द ऑक्सिडेशन नंबर, एवढं मात्र आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. जमलं. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट आणखीन एक असं थोडं छोटंसं आर्टिकल घ्यायचं आहे, अँड दॅट वन इज नथिंग बट टू फाइंड आउट द ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट इन अ फॉलोइंग रिएक्शन्स. आता मी थोडासा ब्रेक घेतो का, तर रिएक्शन्स लिहून ठेवतो, म्हणजे आपलं कमी वेळेमध्ये होईल. ओके ओके, आता आपल्याला नेक्स्ट आर्टिकल घ्यायचं आहे, दॅट इज द राईट ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट इन द फॉलोइंग रिएक्शन्स. आता आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन झालेली आहे, रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन झालेली आहे बाळांनो. आठवत असेल तर बघा, ऑक्सिडायझिंग एजंट आपण कोणाला म्हटलं, तर इट इज द सबस्टन्स विच ऑक्सिडायझेस अनदर बट इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन. ज्याचं स्वतःचं रिडक्शन होतं तो चांगला काय असतो, ऑक्सिडायझिंग एजंट असतो. लक्षात घ्या, ज्याचं रिडक्शन तो ऑक्सिडायझिंग एजंट, बरोबर. आणि रिड्युसिंग एजंट आपण कोणाला म्हणतो, तर इट इज अ सबस्टन्स विच रिड्युसेस अनदर, विच कॅरीड आउट द रिडक्शन ऑफ अनदर, दुसऱ्याचं रिडक्शन करेल बट इटसेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. म्हणजे एकच डोक्यात ठेवायचं, गेल्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बोललोय, ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो रिड्युसिंग एजंट, ज्याचं रिडक्शन होतं तो ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात येतंय का बघा. ओके, मग आता आपल्याला समजून चला, मी इथं असे 10 रिएक्शन्स लिहून ठेवलेले आहेत, पैकी फक्त 5 रिएक्शन्स मी तुम्हाला सोडवून देतो. ह्या 5 तुम्हाला होमवर्क म्हणून लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये कोण आहे ते फाइंड आउट करायचं. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगितलंय की द ऑक्सिडायझिंग एजंट या रिड्युसिंग एजंट विच कॅन बी प्रेझेंट टू द रिएक्टंट साइड, नॉट टू द प्रॉडक्ट साइड. प्रॉडक्ट साइडला नाहीये, ते इकडेच असणार आहेत. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट या साइडलाच लिहायचंय, फक्त कोण आहे ते बघायचं आहे. पहिला पॉईंट लक्षात आलं. नंबर नेक्स्ट थिंग, सगळ्यात महत्वाचं काय, तर when you can find out the oxidizing agent and reducing agent, at that time you can calculate the oxidation number of that entity. तुम्हाला त्याच्यामधला प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता आला पाहिजे, इकडं पण आणि इकडं पण. म्हणजे एक लक्षात घ्या, समजून चला, मी प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट केला, बर. पुढं मग ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढलेला असेल, म्हणजे रिएक्टंट कडनं समजा इकडं वाढलेला असेल प्रॉडक्ट साइडला, मग इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असेल तर 100% त्याचं ऑक्सिडेशन आहे. आठवतंय का बघा, आपण गेल्या लेक्चरमध्ये तेवढं क्लिअर केलंय. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, दॅट वन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन बिकॉज देयर इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट. म्हणजे थोडक्यात ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढेल त्याचं ऑक्सिडेशन होणार, म्हणजे तो कोण असणार, रिड्युसिंग एजंट. पटतंय का, लक्षात आलं. आणि समजा रिएक्टंट साइडकडनं प्रॉडक्ट साइडला गेला आणि त्याचा जर ऑक्सिडेशन नंबर कमी होत असेल, ऑक्सिडेशन नंबर कमी, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर,
that one is nothing but reduction. लक्षात घ्या. And when you can consider the reduction is carried out, म्हणजे त्याचं स्वतःच रिडक्शन झालंय, तर it can be acts as oxidizing agent. पटतंय बाळांनो. आणि तुम्हाला समजून चाला, जरा कधी कधी कन्फ्यूज व्हायला लागलं तर एक साधा सोपा मार्ग सांगतो की इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर मग ऑक्सिडेशन का रिडक्शन, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन का रिडक्शन. लक्षात येत नाहीये तर साधं एक्झाम्पल घ्या ना बाळांनो. ज्या वेळेस आपण एखादं समजून चाला आपल्याकडे मोठं पेज असेल, ओके, आणि त्याची आपल्याला झेरॉक्स काढायची असेल, पण ती झेरॉक्स थोडीशी लहान करायची आहे, तर आपण पटकन बोलून जातो का नाही रे, त्याचं जरा थोडंसं रिड्यूस करा, रिडक्शन करा. म्हणजे मोठी साईज आहे त्याची छोटी साईज केली, साईज मध्ये डिक्रीज केलं. लक्षात आलं का बघा. जर साईज मध्ये डिक्रीज होत असेल तर लेका त्याला तुम्ही रिडक्शन हा जनरली शब्द वापरताय. मग इथं मी म्हणतोय की डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर होतंय. जर ऑक्सिडेशन नंबर कमी होत असेल तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिडक्शन. मग एक लक्षात राहिलं की दुसरं लक्षात यायला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा ना. म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन प्रोसेस. लक्षात घ्या, ज्याचं ऑक्सिडेशन तो रिड्युसिंग एजंट, आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कमी झाला रिडक्शन, आणि ज्याचं रिडक्शन तो ऑक्सिडायझिंग एजंट. पटतंय बाळांनो. मग आता आपण लगेच फाइंड आउट करूया, काही अवघड नाही. सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर द सिल्वर प्लस NO3 मायनस, दिस इज कॉल्ड द नायट्रेट आयन विच कॅन बी गिव्ह द Ag प्लस प्लस NO2 दॅट इज द नायट्रोजन डायऑक्साइड. आता याच्या दोघांच्या मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोण आणि रिड्युसिंग एजंट कोण हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, मग आपल्याला काय शोधायचं, तर पहिल्यांदा त्यांचे ऑक्सिडेशन नंबर. लक्षात येतंय का बघा. आणि ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढलाय त्याचं ऑक्सिडेशन तो रिड्युसिंग एजंट, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी त्याचं रिडक्शन तो ऑक्सिडायझिंग एजंट. सी फर्स्ट वन. आता इथं जर मी घेतलं तर सिल्वर आहे, याच्या डोक्यावर किती आहे, +1 आहे, सॉरी 0 आहे. इथं किती आहे, 0, आणि इकडं याच्या डोक्यावर किती आहे, +1 आहे. म्हणजे सिल्वरचा 0चा +1 झालाय. लक्षात घ्या, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झालाय, इन्क्रीज झालाय. म्हणजे सिल्वरचं काय झालं, ऑक्सिडेशन. आता डोक्यात आलं, सिल्वरचं जर ऑक्सिडेशन होतंय तर सिल्वर हा काय असला पाहिजे, रिड्युसिंग एजंट. म्हणजे याच्या खाली मी इथं लिहितो रिड्युसिंग एजंट. RA इज नथिंग बट द रिड्युसिंग एजंट. लक्षात घ्या, पटतंय का बघा. ओके, म्हणजे सिल्वर हा काय रिड्युसिंग एजंट आहे बाळांनो. आता इकडे जाऊया, NO3 मायनस आहे. आता पटपट जमलं पाहिजे. एका ऑक्सिजनचा -2 प्रॅक्टिस झालं पाहिजे. मागाशी बोललोय आपण, एका ऑक्सिजनचा -2 टोटल -6 झाले. -6 पैकी इथं डोक्यावर -1 आहे, म्हणजे राहिले -5. ते बॅलन्स करायला एकच नायट्रोजन आहे, म्हणजे या नायट्रोजनचा किती आहे, +5. पटलं बाळांनो. आता इथं घ्या, एका ऑक्सिजनचा -2, 2 ऑक्सिजन आहेत, -4. ते बॅलन्स करायला +4 पाहिजेत. इथं 0 आहे आणि एकच नायट्रोजन आहे, म्हणजे इथं नायट्रोजनचा झाला +4. म्हणजे इन धिस एक्झाम्पल नायट्रोजन हॅव्हिंग +5 टू +4 म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे इथं काय झालं, यांचं रिडक्शन. आणि ज्यांचं रिडक्शन होतं ते काय असतात, ऑक्सिडायझिंग एजंट. आता डोक्यात आलं का बघा. म्हणजे इन दिस एक्झाम्पल द सिल्वर कॅन बी ऍक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट अँड NO3 मायनस कॅन बी ऍक्ट्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. ऍक्च्युअली इन दॅट NO3 मायनस नायट्रोजन अंडरगोज रिडक्शन, देअरफॉर नायट्रोजन कॅन बी ऍक्ट्स ॲज द ऑक्सिडायझिंग एजंट. पण आपण याला फक्त विचारले कोण आहे, मग हे एवढं लिहायचं ऑक्सिडायझिंग एजंट. आता डोक्यात आलं बाळांनो. नंबर नेक्स्ट वन, सी फर्स्ट वन. म्हणजे इकडं आपल्याला येणार नाही या साईडलाच, पण ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. आता लक्षात घ्या, आता CuSO4 आहे. लक्षात येतंय का बघा. साधं एक्झाम्पल देतो. याच्या अगोदर बघितले तुम्ही, SO4 वर काय असतो, 2- असतो. सल्फेट आयन आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस करताना नाही का, सोल्युशनचं हे घेताना किंवा पावडरचं अनालिसिस करताना ऍसिडिक रॅडिकल शोधलाय ना, त्याच्यामध्ये SO4 2- आहे का नाही. मग SO4 च्या डोक्यावर 2- म्हणजेच इथं कॉपरच्या डोक्यावर किती आले, तर 2+. बॅलन्सिंग करायला लिहू का डायरेक्ट, चालतंय. इथं झिंकच्या डोक्यावर काय नाही, म्हणजे झिंक किती आला, 0. आता इथं बघा, परत SO4 च्या डोक्यावर 2- म्हणजे झिंकच्या डोक्यावर किती आले, तर +2. आणि कॉपरच्या डोक्यावर काय नाही, म्हणजे 0 आलं. आता तुम्ही विचार करा आणि मला सांगा काय अवघड आहे रे. इन दिस एक्झाम्पल व्हॉट हॅपन्स हियर, कॉपर 2+ कन्वर्टेड टू 0. म्हणजे 2+ चा 0, दॅट इज दिस कॉपर अंडरगोज रिडक्शन, देअरफॉर दिस कॉपर सल्फेट इज ऍक्ट्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात येतंय का बघा.
पटतंय? म्हणजे असं नाही मनात आणायचं की पहिला रिड्युसिंग असतो आणि मग ऑक्सिडायझिंग एजंट असतो, असं काही नाहीये. आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे, म्हणून तर मी परत इकडे तिकडे लिहिलंय. आता झिंक घ्या. झिंक 0 आहे, झिरोचा काय झाला +2. increase in oxidation number, that is nothing but undergoes oxidation, therefore it can be acts as reducing agent. कळलं बाळांनो? जमेल का नाही जमेल? लक्ष देतंय का बघा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जमलंच पाहिजे, येतं आपल्याला, काही अवघड नाहीये. आणि 12वीला तर आपल्याला हे जमलंच पाहिजे, लक्षात घ्या. आता नंबर नेक्स्ट वन. आता इथं घेऊया PbO2 + Cl- गिव्स PbCl2, लेड क्लोराइड + O2 आहे. आता इथं घ्या O2 आहे म्हणजे हा मॉलिक्यूल आहे, म्हणजे याच्यामधला इथं ऑक्सिडेशन नंबर आला 0. आता इथं बघा, एक क्लोरीनचा असतो -1, 2 क्लोरीन आहेत -2. -2 बॅलन्स करायला या PB वर किती आला पाहिजे +2. पटतंय का बघा? सॉरी, लक्षात आलं? आता इथं जो क्लोरीन आहे त्याच्या डोक्यावर -1 आहे, म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर आहे -1. आता इथं PbO2 एका ऑक्सिजनचा असतो -2, 2 ऑक्सिजन आहेत -4. बॅलन्स करायला या PBचा किती आला +4. संपलं का? तुम्ही म्हणाल की सर इथं O2 आहे त्याचा -2 -4 कसा झाला आणि इथं O2 आहे 0. हा मॉलिक्यूल आहे, हा इथला त्याचा ऑक्साईड आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणून आपण तसं केलं. आता सी फर्स्ट वन, PB +4 कन्व्हर्टेड टू +2, +4चा +2 झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. There is a decrease in oxidation number, it can be undergoes reduction. If it undergoes reduction, therefore PbO2 can be acts as oxidizing agent. पटलं का बघा? लक्षात आलं का नाही आलं मला सांगा. जमलं? आता इथं आपण क्लोरीन घेतलाय -1 आहे. आता गंमत काय झाली सांगतो. इथला जो क्लोरीन आहे त्याचा पण -1 आहे, बरोबर आहे बाळांनो? म्हणजे PbO2 बघा व्यवस्थित लक्षात घ्या. PbO2 मधला हा जो PB आहे, आपण आता जरा स्पेसिफिक लिहूया. हा PB आहे ना, हा काय झाला रिडक्शन झालं. पटतंय का बघा? PBचं काय झालं रिडक्शन, 4+ चा 2+ झाला, रिडक्शन झालं म्हणजे PB हा काय झाला ऑक्सिडायझिंग एजंट झाला. इथं क्लोरीन -1 आहे, इथं पण क्लोरीन -1 आहे, म्हणजे क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर चेंजच झाला नाही. पटलं? पण याच्यामधल्या ऑक्सिजनचा, लक्षात घ्या, ऑक्सिजनचा -2 चा 0 झाला. हा जो ऑक्सिजन आहे हा किती आहे, एकाचा -2, टोटल -4 आला ना. न्यूमेरिकल जरा वेगळ्या रिएक्शनची, वेगळ्या पद्धतीची रिएक्शन आहे. म्हणजे याच्यामधला हा -2 चा झाला 0, म्हणजे ऑक्सिजन -2 कन्वर्टेड टू 0, इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, दॅट इज द ऑक्सिजन अंडरगोज ऑक्सिडेशन. Oxygen undergoes oxidation. That is nothing but this oxygen can be acts as, that is the -2 चा 0 झाला ऑक्सिडेशन, म्हणजे हा झाला reducing agent. म्हणजे within the same molecule, what I say, in PbO2, PB undergoes reduction, therefore it can be acted as the oxidizing agent, and oxygen undergoes oxidation, therefore it can be acted as the reducing agent. Cl-, that is nothing but the -1 remains as it is, no change in that one. आता पटलं का बघा? म्हणजे या प्रकारचं पण आपल्याला एक्झाम्पल येतंय, म्हणजे इथं आपली तयारी असली पाहिजे. जमतंय बाळांनो? म्हणजे आतापर्यंत आपण दोन्हीकडे लिहिलं, पण या रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आहे ते दोन्ही एकाच मॉलिक्यूल मध्ये आले, म्हणून मी ती रिएक्शन घेतली इथं, लक्षात घ्या. आता नंबर नेक्स्ट, Cu + NO3-, इथं कॉपरच्या डोक्यावर 0 आहे. आता NO3- आपण मगाशी घेतलाय, म्हणजे इथं डायरेक्ट लिहितो. आता नायट्रोजन किती आला +5, इथं कॉपरच्या डोक्यावर किती आहे +2, रेड मध्ये आपण लिहितोय, लक्षात घ्या. इथं लिहिलंय तरी पण लिहिलं. आता एक ऑक्सिजनचा -2 म्हणजे नायट्रोजन किती आला +2. मग आता इथं बघा, कॉपर 0 कन्वर्टेड टू +2, that is the increase in oxidation number, that is the oxidation. If copper undergoes oxidation, it can be acts as reducing agent. कळलं? And when you can consider in nitrogen +5 converted to +2, +5 चा +2 झाला, decrease in oxidation number, that is it can be undergoes reduction, therefore it can be acts as oxidizing agent. पटतंय का बाळांनो? बघा, लक्ष देतंय का बघा. ओके, नंबर नेक्स्ट वन, हियर Fe which can be carries +2, इथं +2 आहे. आता इथं ब्रोमीन आणि ऑक्सिजन आहे, 1 ऑक्सिजन कॅरीज -2, लिहून ठेवूया आपण. ओके, टोटल किती झाला -6, -6 मधला एक मायनस इथं आहे, म्हणजे 5 राहिले. 5 मायनसला बॅलन्स करायला ब्रोमीन एकच आहे, म्हणजे ब्रोमीनचा आला +5.
बरोबर. Fe इथं दिलाय आपल्याला +3 आहे आणि Br दिलाय -1 आहे. आता बघा ऑक्सिजनचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. Fe दिला 2 + +3 increase in oxidation number, therefore Fe undergoes oxidation, therefore Fe can be acts as reducing agent. याचं ऑक्सिडेशन झालं, कळतंय. and when you can consider bromine +5 converted to -1, that is the decrease in oxidation state, that is the reduction, and if it can be undergoes reduction, therefore it is the oxidizing agent. इथं ऑक्सिजनचं आपल्याला काय दिलेलंच नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे इथं फक्त एक आपल्या लक्षात आली पाहिजे, ही रिॲक्शन नंबर 3 मी मुद्दामून आपण घेतली, लक्षात घ्या बाळांनो, मला पुस्तकात मिळाली वेगळ्या, ती आपण घेतली इथं. म्हणजे या पद्धतीनं पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे when you can want to find out the oxidizing agent and reducing agent, at that time what happens here you know very well. At that time first you can calculate the oxidation number of each and every entity. After that, if there is an increase in oxidation number of that entity, it is the oxidation acts as reducing agent. लक्षात येतंय का बघा. If that given entity can be having the decrease in oxidation number, reduction, it can be acts as the oxidizing agent. फक्त एक सांगू का, पहिल्यांदा लक्षात घ्या, दोनच गोष्टी क्लिअर करा. ऑक्सिडेशन नंबर वाढला की त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि तो असतो रिड्युसिंग एजंट. हे मी परत परत का बोलतोय तर गफलत होती आपली, मी खरं सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. ऑक्सिडेशन नंबर जर कमी होतोय तर त्याचं रिडक्शन इट कॅन बी ॲक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. कळतंय बाळांनो. म्हणजे याप्रमाणे आता ही जे 5 एक्झाम्पल तुम्हाला दिलेत याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट कोण आहे हे जरा थोडेसे फाइंड आउट करा, आणि नाही समजलं तरी मला बिंदास्त सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा. लक्षात येतंय का बघा. म्हणजे याप्रमाणे आपल्याला हा रेडॉक्स रिएक्शन मधला बऱ्यापैकी पार्ट जो 12th ला लागणार आहे तो मी कव्हर केला. सगळा टॉपिक होत नाहीये मलाही माहिती आहे, तरी देखील जर कुणी तुम्ही समजून चला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या हरेश ट्युटोरियल या चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला पुढचे जे सगळे व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन्स वेळच्या वेळी मिळत जातील. ओके, सगळ्यात आता इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली असेल अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट टाइमला आपण नवीन टॉपिक चालू करूया. ओके, याच्यामधले राहिलेले आर्टिकल्स आपण नंतर कधीतरी घेऊया, तेवढी आता 12वीला लागणार नाहीत म्हणून मी घेत नाहीये. पहिल्यांदा क्लिअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.